यंदाच्या पावसाळ्यात संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे प्रचंड हानी झाली आहे. अनेक गावे जलमय झाली आहे. पिकांचे व जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या संकट समयी शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानने समाज कार्यातील आपली बांधिलकी अधोरेखित करत मुख्यमंत्री सहायता निधीस तब्बल 1,11,00,000 रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. हा धनादेश मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना 27 सप्टेंबर रोजी हस्तांतरित करण्यात आला. या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संस्थांच्या कार्याचे कौतुक करत सांगितले की धार्मिक संस्था समाजाच्या कठीण काळात कशा पुढे येऊ शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे संत श्री गजानन महाराज संस्थान. गेल्या काही आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून अनेक कुटुंब बेघर झाली आहेत. अशा परिस्थितीत विविध संस्था आणि मंडळी मदतीसाठी पुढे सरसावत असताना गजानन महाराज संस्थांची मदत ही सर्वाधिक ठळक ठरली आहे. संस्थांचे याआधीही भूकंप, दुष्काळ, अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतीचा हात दिला होता. विश्वस्त मंडळाने स्पष्ट केले की गजानन महाराजांच्या शिकवणीनुसार सेवाभाव हीच खरी उपासना आहे. संकट समयी समाजासाठी काम करणे ही आमची जबाबदारी आहे. श्री गजानन महाराज संस्थांकडून दिलेली ही मदत केवळ आर्थिक सहाय्य नसून समाजासाठी प्रेरणादायी योगदान आहे. अध्यात्म व सेवाभाव यांचा सुंदर संगम घडवत संस्थांनी पुन्हा एकदा आदर्श घालून दिला आहे.